त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, किती जातीवादी झालोत आपण, किती जातीवादी झालोत. त्याचं कारण विरोधी पक्षातले सगळे मराठ्यांचे खासदार आमदार, सत्तेतले मंत्री मराठ्यांचे, सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे, सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील, कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायाने दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल, तर भारताचं संविधान कशाला पाहिजे? भारताच्या संविधानात कशाला पाहिजे? हे कास्ट स्क्रुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे? हे चित्र आहे, ही गरिबी आहे, हे माझ्या लोहार भावाचा त्रास आहे, हे माझा वंजारी बंजारी भाऊ जे आहेत, माझे वंजारी बंजारी भाऊ आहेत, कसा ऊस चाळल्याच्या नंतर, कशा ऊसाची मोळी बांधल्याच्या नंतर, कशी गाडी भरताना ऊसाची, रात्रीला कसा सरप चावतय, रात्रीला कसं पान लागतंय, ह्या त्या दुःखाच्या रेषा आहेत, ह्या कपाळावर पडलेल्या आठी आहेत. ह्या वयापर्यंत काम करावं लागतंय. या वयापर्यंत माझ्या कुंभार भावाला लीद आणून कालवावं लागती मातीमध्ये, त्याच्यातून मडकं गाडगं बनवावं लागतंय. आपण शी म्हणतो, परंतु काम हे सोशल डिसेबिलिटी सोबत करावं लागतंय. माझा लोहार भाऊ, माझा घिसाडी भाऊ, हे सगळे जे माझे भाऊ आहेत, माझा कुणबी भाऊ, कोणते कुणबी आहेत हे तरी लक्षात ठेवा. कुणबीचा अर्थ डिक्शनरी मिनिंग काय? कुणबीचा डिक्शनरी मिनिंग शेती करणे. मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला कुणबी म्हणलं जायचं. बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून, कुणबी म्हणून तो शेतीशी संबंधित आहे. मागासले पण कोणतं आहे कुणब्यांमधलं? त्या सुद्धा जाती, खेडुले कुणबी असतील, तिरळे कुणबी असतील, हे कुणबी सुद्धा निश्चित आहे केलेले मागासलेपणाचे. परंतु ती भूमिकाच पूर्ण आपण बदलून टाकली. आपण काय करायला निघालात? आपण संविधानाचे